लालीजी, हो लालीजी. काय हो? हे बघा, तुम्ही म्हणलं होतं का नाही माधुरीच्या हळदीला नवीन साडी पाहिजे. हे घ्या, तुमच्यासाठी नवीन साडी आणली. लगेच आणली पण? मग अहो कसली भारी साडी आहे ही. गोपाळ, आता कुठं तू संसाराला लागल्यागत वाटतंय बघ. हे बघ, असंच बायकोचं मन जपत राहा. आणि तसं बी बायकोला नवऱ्याशी कोणाचा आधार असतोय रे. जेवढं तिचं मन जपशील ना तेवढेच ती खुश राहील. बरं, मी निघू, दुकानावर लय काम आहे ना, ते थांबलो असतो. चालू दे तुमचा. जाऊ बाई, बघा छान आहे की. खरंच. लाले, दाखव की मला पण साडी. आण इकडं, आण इकडं. बाई जाकी की हा, पण ही चांगलंय. बायकोला लगेच साडी आणली. आया नाही दिसल्या पण हा, का वाटलं नाही आयांना पण एखादी साडी आणावी. असं काय बोलताय? आमच्या लग्नात तुम्हा दोघींसाठी घेतल्या नव्हत्या का ह्यांनी साड्या? आणि तुम्ही ह्यांना नावं ठेवताय. पण सुधाकर भाऊजींनी तरी असं कधी पुढे येऊन तुम्हा दोघींसाठी साड्या घेतल्यात का? फुला आत्यांचं राहू द्या, पण तुम्हाला तरी कधी साडी घेतली का भाऊजींनी? मी तरी नाही बघितलं. मला पण नाही दिली. बघा, आमच्या यांना तर कधीच असं जमायचं नाही. ए श्यामे येडे, सुधाकरच्या मागे व्याप असता. घरचं बघायचंय, ऋतिकचं बघायचंय, काय काय बघेल ती हो. घरचं बघायचं म्हणजे घरचं काय बघतात ते? 1 रुपया पण देत नाहीत घरात. शाळेचा खर्च म्हणाल तर ऋतिकच्या शाळेला असा किती खर्च येतो? माझा नवरा पण काही करोडपती नाही, पण जमल तसं सगळ्यांचं करतातच की ते. बोल बाई बोल, काय उरकायचं ती उरक. तूच राहिली होती उरक, काय उरकायचं ती. घरातली लाडकी सून ना तू, बोल. होय तर दिसतंच की मला तुम्ही किती लाड करताय ते. लाले हे बघ आता. लाले बस की. अगं किती बोलायचं असतं का? आता दोघींनी मी काय बोलू नका, मी आधीच सांगून ठेवते. सारखी आपली किटकिट किटकिट लावलेलीच असते घरामध्ये. हाय का, आता गोपाळला विचारायचंच विसरून गेले मी की माधुरीच्या लग्नात काय हार करणार आहे तो. ते एकटेच का देतील? सगळ्यांनी मिळून पैसे काढायचे आणि जो काय आहेर ठरल तो द्यायचा. होय की, तसं बी चालतंय. नाहीतरी एकावर कशाला बोजा पडायला पाहिजे ना. आणि असं कोणाला राग पण येणार नाही. तर माझ्या घरचंच लग्न आहे, 1 पैसा देणार नाही मी माझा सुधाकर 1 पैसा देणार नाहीये. काय आहेर करायचं तो करा, नाही तर नका करू. साहेब, जादू झाली, रंग बदलला. कळलं? इथे घडला आहे गुन्हा. साहेब, काय मेंदू दिलाय हो तुम्हाला देवानी. आम्हाला बहुतेक मेंदूच दिला नाही. यामुळेच सगळी तुमचं नाव काढतात. हा साहेब, अहो चौकी ते कुणाला सुचलं नसतं. साहेब, मी एक काम करतो, जातो आणि साहेबांना केस फाईल करायला सांगतो. तुम्हाला एक मुलगा आहे. हो, हाय की, ऋतिक नावाचा. गाव आहे. त्याने काय केलं का? जेव्हा तुमच्या पत्नीने तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ, तेव्हा तुम्ही लगेच चला चला दवाखान्यात चला, ऋतिक नावाचं बाळ घेऊन येऊ असं केलं. गंमत करताय ना. अहो साहेब, असं कसं लगेच ऋतिक? ते बाळातपणाला वेळ जातो ना, 9 महिने 9 दिवस. मग ऋतिक असते ना काही असतं, प्रोसिजर असते ना काही. घाई करायची नाही, बोंबाबोंब करायची नाही. आरोपी सावध होतो अशानं. साहेब, तुमची शपथ, ह्या गाण्याचं या गाण्याला कळू देणार नाही. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते. डेड बॉडी शोधायची, पुरावे शोधायचे. पुरावे नष्ट झाले असतील तर तरी शोधायचे. आज ही साडी बघून यांची खूप आठवण येते. शेवटची साडी नेसली होती ती यांच्यासाठीच.
आर्या, आर्या, साडी सुपर्ब यार. आय मस्ट से यू हॅव गुड चॉईस. पण आता अचानक साडी? एक मिनिट, दादाने गिफ्ट केली? नाही, मग मग कोणी दिली? गोपाळने. गोपाळ त्याने दिली आणि तू घेतलीस का? काय झालं? आर्या, तुला मी 100 वेळा सांगितलंय तो चांगला माणूस नाहीये. साकेत, तुझं मेजर मिसअंडरस्टँडिंग झालंय काहीतरी. आणि मुळात मी आता शाळेत जाणारी एखादी लहान मुलगी आहे का? मला कळत नाहीत का गोष्टी? येतात रे मला पण माणसं ओळखता. आर्या, तू खूप साधी आहेस, निखळ आहेस. तो गोपाळ तुझ्या स्वभावाचा फायदा घेतोय. असं? ठीक आहे, मला सांग काय फायदा घेतला त्याने माझा? बोल. यू आर स्पीचलेस ना? साकेत, मी या गावात जशी आली आहे त्या माणसाने फक्त माझी मदत केली. आय नो तू माझ्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहेस, तुला असं वाटूच शकतं. इनफॅक्ट तू आणि दादा मला चुकीच्या माणसांपासून, वाईट माणसांपासून लांब ठेवता. बट ट्रस्ट मी, गोपाळ इज नन ऑफ देम. आर्या, तुला मी आता कसं समजावू? समजावूच नकोस मला. मला नाही वाद घालायचा या गोष्टींवर. आपण नको बोलूया त्यावर. आणि हे बघ, जसं तू म्हणतोयस तसं गोपाळजी वाईट असतीलच, तर मला एक ना एक दिवस कळेलच ना. हॅपी? सुधाकर जामकर बरोबर काय करतोय? आता कुठली चौकशी करतायत? ऐक, आपले जे बोलणं झालं ते कुठे बोलायचं नाही. होय साहेब. अजून एक, मॅक आणि मनीषाबद्दल कुठेही काही उल्लेख करायचा नाही. होय साहेब. अजून एक, काही नाही. साहेब, अहो मला काही याड लागले का? हा, कुणालाच कळू देणार नाही साहेब. साहेब, तुमचा अनुभव लय मोठा आहे. पुराव्यांबद्दल कुणाला काहीच कळू द्यायचं नाही. अहो इतकं माहितीये मला. खात्यात मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष? अरे बाप रे, केवढा मोठा अनुभव आहे हा. हवालदार म्हणून 8 वर्ष, केवढी मोठी प्रगती आहे ही. एक हवालदार म्हणून 8 वर्ष, काय आलेख आहे चढता हा. आणखी एक हवालदार म्हणून 8 वर्ष खात्यामध्ये, शिखर आहे यशाचं हे. तुम्हाला मानद IPS दिली पाहिजे. या चौकात सत्कार केला पाहिजे, मंडप टाकून. नाही येतो मी. साहेब, एक विचारू का? ते आरोपी आपल्याला कसं सापडणार? जाईल कुठं तो आरोपी? याच गावात आहे, आसपास सापडणार लवकरच. येतो साहेब. आणखी एक, सांभाळून जा.